मोहित करण्यासाठी सांगत आहे इत्यादी या दोष दृष्टीमुळे ठेवणाऱ्या मनुष्याची फार हानी होती. आता हानी आपलीच होती की आपण आपसवेच आहे एक प्रकारे, की असं म्हणू शकत नाही. मनुष्य लोकांमध्ये जर ध्येय आपला प्रकृती बनले गेलं ना, तर ह्या प्रकृतीमध्ये कसं आहे की अग्नी पण आहे, त्याचा पण एक दोष आहे. अन्न पचवतो त्यामुळे चांगलं आहे, पण जेव्हा उष्णता वाढते तर एकदम घाबराट, पित्त खळवळतो नाही. पित्त खवळलं की एकदम बऱ्याचशा गोष्टी चक्कर येणे, मुंदळणे, काय काय गोष्टी करतात. म्हणजे ते पित्त शांत आहे तर किती छान वाटतं, आणि जर ते भडकलं तर अशांत निर्माण होतं. अशाच पद्धतीने पाण्याचा सुद्धा प्रकार आहे की पाणी प्यायला खूप छान वाटतं, पण किडनीवर लोड आलं तर त्रास होतो, दुःख देतं. या ठिकाणी की पृथ्वी पण छान वाटतं, की पृथ्वी पाहायला किती सुंदर वाटते, पण त्याच पृथ्वीवरती जर जिकडं बघावं तिकडं चालायला सुद्धा जागा नाहीये. सगळीकडं एकदम खडी आहे, उगवलेले काटे आहे सगळे, तर ती पृथ्वी सुद्धा तशी सुशोभित होत नाही. म्हणजे या ठिकाणी की बाबा की तू आत्मशलाघी की कुणाला असं दुखवू नका, कुणाचं अंतकरण दुखवू नका. कारण तुम्ही जे अंतकरण दुखवायला जातात नेमकं करतो काय की प्रकृतीमधून पुरुषालाच दुखवल्या सारखं होतं. की शिव म्हणतात की अरे प्रकृती नसेल तर मी कसा काय. म्हणजे शिव म्हणतात की प्रकृतीमध्ये माझाच वास आहे. म्हणून या ठिकाणी दोष दृष्टी होण्यामध्ये मुख्य कारण काय तर अभिमान आहे. आता अभिमान नको, कशाचा अभिमान आहे माणसाला? दोष दृष्टी होण्याचं मुख्य कारण आहे अभिमान. तर अभिमान कशाचा आहे? मला माझं घर आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे अलंकार आहे, माझ्याकडे माणसं तितकी आहेत, मला जमीन जिमला तितका आहे, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते. पण त्याचा अभिमान आहे, पण ते तुमचे आहेत का बघा बरं. नाहीये. अनुभव घेऊन बा, आपण सतत एकटे असतो. सांगायला भरपूर आहे, आपण सांगायला भरपूर आहे. जसं एखादं लग्न असेल तो कार्यालयामध्ये उभा राहायला जागा नसते, पण तीच व्यक्ती संकटला उभा राहते. एक तर ती व्यक्ती मैत्रीला तर उभा राहील, नाहीतर मग लग्नाच्या दारी उभं, लग्नाच्या ठिकाणी उभं राहील ना, पण तिथं काहीतरी स्वार्थ असणार आहे. चला मी तुम्हाला 1000 रुपयाचं गिफ्ट आणते तर तुम्ही पण मला कमीत कमी 500चं तरी रिटर्न पाहिजे. म्हणजे ते लग्नाचा जो कार्यक्रम आहे तो रिटर्न ते आणि घ्यायचा कार्यक्रम आहे. मैत्रीमध्ये कसं आहे ना, गेलं पाहिजे, शेवटी कसं आहे आपल्याला पण एक दिवशी जायचं, म्हणजे तरी तो प्रकार विचार. तर या ठिकाणी की अभिमान जो आहे की कशाचा अभिमान आहे की आमच्याकडे एवढी माणसं पाहुणे रावळे आहेत, पण संकटाला कुणी नसतं, आपले दुःख आपलेच असतात, आपलं सुख आपलंच असतं, आणि आपला आनंद आपल्यालाच परमानंद देत असतो. पण इथं एक गोष्ट आवर्जून सांगते मी की जर भगवंताचा आधार घेतला तर सतत आनंदी राहतात, पण जर माणसाचा आधार घेतला कुणाचाही, तुमची पोरं सुद्धा तुम्हाला सुख नाही देत. पण त्याच ठिकाणी जर परमेश्वराचा आधार घेतला ना, मस्ती मी परमेश्वराचा आधार घेतला ना की नाही बाबा भगवंता तुझ्याशिवाय कुणी नाही, हे खरंच नुसतं माझ्या बोलण्यापुरतं नाही, हा अनुभव आला पाहिजे. का की आपण जेव्हा एकटे बसतो का बरं आपण परमेश्वराचा आधार घेत नाही? घरभर लोक आहेत ना, पण ती लोकांच्या डोक्यात काहीतरी चालू असतं, मला इकडे जायचं, मला हे करायचं, मला ते करायचंय, पण माझं तर काहीच नाही काम मला. आणि भगवंत म्हणतो मी तर निराकार आहे, मलाही काम नाही, तुलाही काम नाही, चल आपण दोघं आहे. मग आम्ही काय करतो की ज्याला काम आहे त्याच्याच मागला. आता जो अंग सांगे, जो आत बाहेर आहे, तेव्हा आज काही काम नाही, तोही म्हणतो मला कधीच काम नसतं, का मला कधीच काम नसतं, मग आम्हाला कुठं काम असतं. पण आम्ही आवर्जून बळजबरी विंचवांच नांगिट्याचा पण या ठिकाण नाही. मी देवाप्रती माझं पटापटा काम झालं तर देवा तू आणि मी बस, तू आनंद आहेस, तू परमानंद आहेस, तुझी आनंद आहे. संसार सुख देतं, संसार दुःखही देतं. एखादी वस्तू आवडे दिली तर त्यावेळेस आपल्याला ती क्षणिक सुख वाटतं, वा किती सुंदर आहे ना, पण तीच वस्तू जर खराब झाली तर किती दुःख देते. पण आनंद कसा देतो? आनंद काय देतो? अरे किती सुंदर परमेश्वराने सृष्टी बनवलेली आहे, आणि प्रत्येक जीव कसा सुंदर आहे, परमेश्वराचा आत्मा किती सुंदर आहे. पण काय झालेलं आहे की प्रकृतीला तो एकरूप झाला, त्यामुळे प्रकृतीचा गुण त्याला लागलेला. बघितलं तर आत्मा निर्गुण आहे आणि प्रकृती सगुण आहे. गुण कशात येतात? प्रकृतीमध्ये असतात. मग सगळा जो राडा या संसारात चालाय कशात चालाय? गुणांचा सगळा राडा. ज्यांचा स्वभाव आहे, आपण म्हणतो माझा स्वभाव असा नाहीये, मग 5 मिनिटं काय झालं होतं तर त्यावेळेस तमोगुण आहे. म्हणतात श्रीकृष्ण भगवान म्हणतात की गुण ही तो मेरी माया आहे. काय गुण ही मेरी माया आहे. तर तुझा स्वभाव चांगला आहे, बरोबर आहे, स्वभाव तुझा खूप चांगला आहे, पण एक क्षणी काय झालं होतं, एक क्षणी काय झालं होतं की तुम्ही महाकाली झाले होते, कारण त्यावेळेस तुमच्यामध्ये तामसी गुण आलं. एक क्षणी तुम्ही इतक्या सुंदर ज्ञानाच्या गोष्टी बोलत होते, काय झालं होतं?
कारण तेव्हा विष्णूची कृपा झालेली होती. एक गोष्ट मी खूप मोठ्या मोठ्या बाता बोलत होतो, माझ्याकडे हे ते काय झालं होतं तर ब्रह्माचे रजोगुणाचे आणि हे तिघं थांबत नाही बरं. मग काय होतंय, तिघं निघून गेले की आम्ही चोरतो आणि मग तेव्हा लाज वाटते. 5 मिनिटापर्यंत किती बोललो ना, 4-5. आता तोंड दाखवायचे, आता कसं तोंड दाखवायचं. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही आधार कुणाचा घेणार आहे. परमेश्वराचा आधार घेतला ना तर सदैव आनंदी राहतात. बघा, सुख दुःख त्रास देतात पण आनंद कधी त्रास, आनंद असा